सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज आणायच्या मी पण पुण्यात संध्याकाळी येणार होतो आणि मला आयुक्तांनी सांगितलं की आज वर्धापन दिन आहे तर तुम्ही तिथं या। लकीली माझ्याबरोबर आमचे प्रांताध्यक्ष पण सकाळपासून बरोबर होते, विजयराव पण इथं आलेले आहेत, माधुरीताई आलेल्या होत्या, परंतु आता सीएमला रिसीव्ह करायला त्या एअरपोर्टला गेल्यात आणि थोड्या वेळामध्ये चंद्रकांत दादा पाटील येतील। नेहमीच उत्साहाने कुठलाही वर्धापन दिन असेल तर सगळे पुणेकर किंवा या महानगरपालिकेचं आजपर्यंत नेतृत्व केलेले अनेक मान्यवर इथं उपस्थित असतात। पुढच्या काळामध्ये जे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला पाहतात ते पण या ठिकाणी येतात आणि त्या प्रकारे आज सगळे जमलेले। आज मला एक गोष्ट सांगायची की परवाच PMRDची एक मीटिंग झाली, त्याच्या आधी आम्ही सगळेजण बसलो होतो। मी जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी आढावा घेतला आणि त्यावेळेस दोन्ही पुणे पिंपरी चिंचवडचे आयुक्त, विभागीय आयुक्त, PMRDचे आयुक्त, PMPMLचे आयुक्त, CP या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर आमच्या बरेच दिवस एक गोष्ट लक्षात आलेली होती की आपलं येरवडा आणि आपलं कात्रज तिकडच्या बाजूनं स्वारगेट किंवा कात्रजवरून येरवड्याला जाताना आपल्याला तसा प्रशस्त रस्ता नाही। 3 लेन जाण्याकरता 3 लेन येण्याकरता अशा पद्धतीचा एक टनेल त्यामध्ये करावा असं परवाच्या PMRDच्या मीटिंगला आम्ही सुचवलं। मुख्यमंत्र्यांना पण ती गोष्ट पटली आणि त्या प्रकारे त्याचा आता प्लॅन इस्टिमेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्ही हाही प्रयत्न करतोय की तो सरळ रस्ता नेत असताना त्याच्यामध्ये या ज्या काही 10 ते 12 किलोमीटर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागातनं पण लोकांना त्या टनेलमध्ये शिरता आलं पाहिजे किंवा त्यांना मधीच कुठं बाहेर पडायचं असेल तर बाहेर पण जाता आलं पाहिजे। आता पहिल्या प्लॅनमध्ये 2 ठिकाणी आतमध्ये येण्याच्या करता 2 ठिकाणी बाहेर जाण्याच्या करता त्याच्यात आपण व्यवस्था सुरुवातीला केलेली होती, परंतु ते अजून वाढवावी असं बहुतेकांचं ठरलं। आणि ह्यामध्ये आता अलीकडं काय झालंय, टनेल करताना पूर्वीच्या काळामध्ये खूप खर्चिक असायचं। आपण स्वारगेट ते आपल्या कृषी विद्यापीठाच्या पुढे जो टनेल मेट्रोचा निघतो तो आपण आपल्या नदीच्या खालनं घेतलेला आहे आणि तो टनेल जरी वर इमारत मोठी असली तरी तो इतका खाली असतो की कुठं काही अडचणी येत नाही। आणि टनेलची मशीन आता जगामध्ये अशी निघालेली आहे की ते ॲट ए टाइम एकदा त्यांना साईज ठरवून दिली की तो टनेल पुढं जात असतो। आता जिकडनं सुरुवात होणार आहे तिकडनं दोन्हीकडनं मशीन लावता येतात आणि बरोबर त्याचा एंड करता येतो। परंतु आता नवीन असंही सुचवलंय की मधी एक होल पाडायचं आणि ॲट ए टाइम 4 ठिकाणी काम सुरू करायचं, 2 कडेला 2 बाजूनी आणि मधनं पुन्हा दुसऱ्या अपोजिट बाजूनी असं करून ते पुढे जायचं आमचा सगळ्यांचा मानस आहे। कारण आमच्या सगळ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली, PMRD आमच्या ह्यांची मीटिंग होती आमची DPCची, तेव्हाही अनेक लोकप्रतिनिधींनी शहरातल्या ग्रामीण भागातल्या काही ग्रामीण भाग शहराशी पण संबंधित आहे आणि ग्रामीण भागाशी पण संबंधित आहे आणि किती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी अडचणीचा होतो ते आपण पाहिलेलं आहे। तर त्यामध्ये आपण एक रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड करतोय, त्याच्या ऑलरेडी 4 ते 5 टेंडर फायनल झालेले, राहिलेले 7-8 टेंडर फायनल होतील। एका ठिकाणी जरा काही लोकांनी जागा घेतल्यात, इमारती बांधल्यात आणि तिथनं रस्ता जातो, तिथं मात्र परवा दिवशी आम्ही ठरवलं की थोडासा तो साईडनं घ्यायचा। रस्ते विकास महामंडळाचे गायकवाडांना पण मी बोलून घेतलेलं होतं। मी ज्यावेळेस आढावा घेत असतो आपल्या काही प्रकल्पाचे त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरांना पण सांगितलंय की त्या बाजूची जी काही जमीन आपल्याला लँड घ्यावी लागते ती घ्या, लोकांचं नुकसान करू नका, अशा पद्धतीनं तिथं आम्ही मार्ग काढतोय। आणि हा जसा रिंग रोड आपण करतोय तसाच PMRDचा पण आम्हाला एक रिंग रोड करायचा आहे, तो पण पुढं आम्ही हातामध्ये घेण्याचं काम सुरू करतोय। आज हे सगळं करत असताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आम्ही आपल्याला पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं करण्याची गरज आहे। तर PMPMLला साधारण 300 बसेसची रक्कम PMCने द्यायची
200 बसेसची रक्कम PCMCने द्यायची आणि 500 बसेसची रक्कम PMPMLने द्यायची. असं साधारण 500 कोटीच्या आपण 1000 बसेस घेतो. कारण आपल्याला काही PMPMLच्या बसेस ह्या जुन्या झालेल्या त्या काढाव्या लागतील. मात्र ह्या CNG वर आम्ही घेतोय आणि पुढच्या मात्र बसेस आम्ही पर किलोमीटर बस त्या व्यक्तीची बाकीचं सगळं त्यांचं आणि आपण फक्त त्यांना रूट देणार अशी एक नवीन कन्सेप्ट आलाय. बऱ्याचशा ठिकाणी देशातल्या राज्यात चालू आहे आणि त्याच्यात आपल्याला इतका काही त्रास होत नाही आणि म्हणून त्याही पद्धतीनं आपल्याला EV बसेस हे घेण्याचं आपला प्रयत्न आहे. त्यालाही परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही मान्यता घेतलेली आहे. अशा वेगवेगळे प्रश्न साधारण 2054 साधारण मतदान सुचवत जावं हे आपल्या कामाच्या नादात विसरून जातो. तर 2054 पर्यंत आपल्या पिंपरी चिंचवडची लोकसंख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षा वाढतीये. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना लोकप्रतिनिधींना पुणेकर पिंपरी चिंचवडकरांना हा प्रयत्न करावा लागेल की उद्याच्या काळामध्ये लोकसंख्या वाढली तर पिण्याचं पाणी तर द्यावंच लागेल आणि त्याच्यामुळं मुळशी किंवा टाटाची जी धरणं आहेत त्या धरणांचंही पाणी टाटाशी बोलून की बाबा तुम्हाला लागणारी वीज आम्ही राज्य सरकारच्या महावितरणकडनं तुम्हाला उपलब्ध करून देतो, पण पाणी मात्र आपल्याला दुसरीकडनं उपलब्ध करून देता येणार नाही. अशाही पद्धतीची चर्चा करायचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आमचा झालेला आहे आणि त्याच्यातून पुणेकरांची पण तहान भागवायची, पिंपरी चिंचवडकरांची पण तहान भागवायची. कारण त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि कचऱ्याच्या संदर्भातला जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याही संदर्भात आता नवीन खूप टेक्निक पुढे आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कचऱ्याची अतिशय चांगल्या प्रकारची विल्हेवाट त्या बाबतीमध्ये लावता येते. अडचण हीच आहे की ती विल्हेवाट लावताना आता इथं विजयराव शिवतारे बसलेले आहेत, त्यांचा उरळी देवाची आणि पुरसुंगीचा जो परिसर आहे तिथं तो कचरा जातो. वास्तविक तिथल्या तरी लोकांनी का किती दिवस हे सहन करायचं आणि म्हणून त्या वेगवेगळ्या भागामध्ये तिथल्या कचऱ्याच्या संदर्भातली विल्हेवाट लावण्याच्या बद्दलचं नवीन जे टेक्निक आलेलं आहे, जे पिंपरी चिंचवडनी त्याचं अनुकरण केलंय. मधल्या काळामध्ये राजेंद्र भोसले इथं बसले, त्यांना सांगून त्यांना इंदूरला पाठवलेलं होतं. आपली टीम इंदूरला गेलेली होती. इंदूरला याबद्दल एक फार चांगल्या पद्धतीनं एक देशातलं स्वच्छ सिटी, क्लीन सिटी म्हणून त्या इंदूरची ओळख झालेली आहे. असं जिथं जे काही चांगलं असेल ते चांगलं आणायचं. नदी सुधार कार्यक्रम आपला चाललेलाच आहे. मध्ये काही NGOजनी अशा पद्धतीचा विरोध केला की हे तुम्ही जे करताय त्याच्यामुळं नदीचं पात्र कमी होणार आहे. वास्तविक मी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो, ते म्हणले अजिबात तसं होणार नाही. पाणी वाहून नेण्याची क्षमता ही उलट वाढेल पण कमी होणार नाही. पण त्याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहे. अर्थात ही मॅटर वेगवेगळ्या स्तरावर गेलेली होती, परंतु कोर्टाने पण सांगितलं की तुम्ही काम सुरू करा. ज्या परवानग्या असतात त्या सगळ्या घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी भरावा टाकताना आपण पाहतो आणि त्यावेळेस काहींना वाटतं की बाबा हे भरावा टाकलं म्हणजे तुम्ही नदीचं पात्र कमी करता, असा एक त्यांचा मानस होतो. वास्तविक तसं नाहीये. कारण आम्हालाही कळतंय, कारण आम्ही पण पुढे करत आहोत. उद्याच्याला काही वेगळा प्रकल्प राबवत असताना पुणेकरांचं जर नुकसान झालं तर आम्हाला पुणेकर कधीच माफ करणार नाही. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये तज्ज्ञांशी चर्चा करून आपण हे मार्ग त्या बाबतीमध्ये काढतोय. आमचा हाही प्रयत्न आहे. आज बरोबर 3 वर्ष झालेली आहेत मुदत संपून. 22 फेब्रुवारीमध्ये नवीन बॉडी यायला पाहिजे होती स्थानिक स्वराज्य संस्थांची. कॉर्पोरेशन असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, तालुका पंचायत असेल, त्याही संदर्भामध्ये चांगल्यात चांगले वकील देऊन OBC ह्या घटकाला पण पुरुष आणि स्त्री मध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही जी काही आम्ही आग्रही भूमिका घेतलेली आहे, जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि सर्वसाधारण या पुरुष आणि स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळतंय, तसं OBC वर्ग समाजात मोठा आहे, त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे या निवडणुका पुढे जात आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम स्तरावर मॅटर आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर मग पुढे या निवडणुका लागतील. पण आमची पण इच्छा आहे, आम्ही लोकसभा विधानसभेला बघितलं, लोकांचे प्रश्न बऱ्याच अंशी त्या भागामध्ये नगरसेवक, नगरसेविका किंवा ZP सदस्य, पंचायत समिती सदस्य सोडवत असतात.
आणि आज नवीन पिढीलाही वाटतं आम्हाला संधी मिळावी, काही जुन्यांनाही वाटतं शेवटची संधी आपल्याला मिळावी, त्याच्यावर ते पण संधीपासून वंचित राहतात. आणि म्हणून त्याही बाबतीत एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमच्या महायुतीच्या सरकारने लक्ष घातलेलं आहे. आज एक आनंदाचा दिवस आहे आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं. मी पुन्हा एकदा आपल्याला पण आणि आपल्या मार्फत पुणेकरांना पण मनापूर्वक शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट, आता विभागीय आयुक्त मला भेटले होते पुणे ह्याला एअरपोर्टला. मला रिसिव्ह केल्यानंतर सीएम साहेब येत आहेत, त्यांना रिसिव्ह करायला ते थांबले. आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे, त्याची प्रेस नोट काढा. त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे. डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये. कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात. आता जवळपास आपल्याकडे पेशंटची संख्या बरेच आटोक्यात आलेली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलतायत आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलेलं आहे. सोबतच कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा असेल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे तातडीनं निकाली काढण्याच्या अनुषंगानं जी काही पावलं उचलता येतात ती सगळी पावलं आता आपण तातडीनं उचलणार आहोत आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या सोबत त्यांच्या सूचना या देखील विचारात घेऊन याबद्दलचे निर्णय येत्या काळात घेतले जातील असं यावेळेला अजित पवारांनी सांगितलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.